निरीक्षक संजय ठेंगे यांच्या विरोधात आणि या तालुक्यातील बोकाळलेले अवैध धंदे याच्या विरोधामध्ये आम्ही आज पोलीस स्टेशन आणि राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। आज रस्ता रोकोचं आंदोलन काही 2-3 दिवसापूर्वी आमच्या महिला जिल्हाध्यक्षांनी दिलं होतं। त्या संदर्भात पोलीस स्टेशनहून फोन आल्यानंतर पोलिसांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि मग रस्ता रोको करा। तर आम्हाला यांनी पोलीस स्टेशनला बोलून घेतलं तर चर्चा करण्याकरता आणि चर्चा करण्याकरता आमच्या ज्या महिला भगिनी आमच्या तालुका अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, महासचिव असतील, जिल्हाध्यक्ष असतील, या महिला इथं लिंबाखाली थांबलेल्या होत्या। संजय ठेंगे हे पोलीस निरीक्षक या पत्रकार लोकांनी त्यांना दबंग म्हणून पदवी दिली आणि ते दबंगगिरी त्यांची या तालुक्यातील अवैध धंद्यावर न चालवता सर्वसामान्यांचे जे प्रश्न इथे जे पुढारी आहेत, जे गोरगरिबांचे पुढारी आहेत, त्या पुढाऱ्यांवर हे दादागिरी करतात। यांनी दबंगगिरी या रोडला वेश्या व्यवसाय चालू आहे। या वस्तीमध्ये या राहुरी शहरामध्ये आकड्याचे मटक्याचे सगळ्या गोष्टी रोज दारू विकली जाते। ह्या लोकांवर यांनी दबंगगिरी करण्याची सोडून येथे न्याय मागण्याकरता आलेल्या त्या अल्पवयीन मुलीला 16 वर्षाची जी मुलगी आहे 1 महिन्यापासून बेपत्ता आहे। इथे पोलीस 1-1 लाख रुपयाची तडजोड करतात आणि ह्या अशा गोरगरिबाच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना न्याय मिळत नाही। इथं जर एखाद्या दांडग्याची जर पोरगी असती तर ती 2 दिवसात शोधून आणली असती। इथं बौद्ध समाजाची जी मुलगी आहे तिला महिन्यापासून न्याय मिळाला नाही। तिची आई दर महिन्यापासून इथे 21 दिवसाहून चर्चा इथं चक्रा मारती, पण इथले पोलीस हे काही मनावर घ्यायला तयार नाही। इथं रोडच्या कडाने पूर्ण काळा पिवळा इथं पत्त्याचे क्लब चालतात। मोठमोठ्या या तालुक्यातल्या मोठमोठ्या लोकांचे क्लब आहेत रोडच्या कडाला, तिथं रेड न मारता हे साहेब इकडंच छोट्या मोठ्या कारवाया करून दबंगगिरी करतात। तर माझं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस अधीक्षक यांना माझं निवेदन आहे का तुम्ही यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही IG ऑफिस समोर किंवा ज्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करता येईल त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे।